सन्मान चिन्ह द्या. आपलं द्या, आपलं द्या. खतादे साहेबांना आपलं द्या. आमच्याकडून सध्याचे भेट खतादे साहेब. सॉरी, असंच प्रेम तुमचं आमच्यावर सदैव राहू द्या. दोन्ही संघांचा एक अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. वावे 11 मुरुड संघाकडून स्ट्राईकला येतोय तो ईश्वर चाचे, तर नॉन स्ट्राईकला असेल तो अजय काटे. गोलंदाजी मार्कवर येतो तो विश्वास. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करतो तो विश्वास. एक धाव एका धावेवर समाधान मानतोय तो ईश्वर. खरंच सुलेख अशी फलंदाजी करतोय तो आपला ईश्वर चाचे आपल्या संघासाठी. अंकित वाजे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. अंकित वाजे. पाहूया आता मात्र स्ट्राईकला असेल तो अजय काटे, तर गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे विश्वास. एका बाजूला कोल्हापूर संघ, तर दुसऱ्या बाजूला असेल तो रायगड जिल्ह्यातून आलेला मुरुड संघ. वावे 11 मुरुड वर्सेस शाहूवाडी कोल्हापूर. दोन्ही संघ मातब्बल. पाहूया कोणता संघ विजय होतो त्या सामन्यामध्ये. खरंच सुरेख अशी लढत पाहायला मिळेल ती या दोन्ही संघांमध्ये. निर्धाव चेंडू जातो तो विश्वासाचा. धावसंख्या स्थिर होते, धावसंख्या होते बिनबाद 7. दोन्ही संघाच्या संघ प्रतिनिधींना विनंती असेल की आपण आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने तटवला चेंडू. एका धावेवर समाधान मानतो तो अजय. धावसंख्या होते ती पाहूया पुन्हा एकदा इकडे आलेले स्टेडियम मध्ये. त्याचप्रमाणे आपल्या मंडळ लाभलेले आमचे वसई विरार मंडळाचे विनोद रिकामे साहेब, आमचे बबन रिकामे साहेबांचे बंधू आहेत ते. सेक्रेटरी अनंत कोटकर साहेब, त्यांचं स्वागत करा. सन्मान चिन्ह देऊन स्वागत करा. सुरेख अशी फलंदाजी करतो तो ईश्वर आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती मात्र 14 बिनबाद 14. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया किती धावा घेण्याचे यश मिळते ते ईश्वराला. सुंदर अशी फलंदाजी करतो ईश्वर आपल्या संघासाठी. 3 चेंडूंवर 13 धावांवर खेळतोय तो म्हणजे ईश्वर. तर दुसऱ्या बाजूला अजय मात्र 2 चेंडू आणि 1 धाव. पाहूया पुन्हा एकदा विश्वास टू ईश्वर. सुंदर असा ठरलेला चेंडू. पाहूया आता मात्र झेलची संधी असेल ती शतरक्षाकडे आणि सुंदर असा झेल घेतोय तो कोल्हापूर संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. कोल्हापूर. हॅलो. आमच्या पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळाचे आजच्या युवा गवळी सामन्यांसाठी जे आपण हे दुसरं पर्व आहे त्यासाठी खास उपस्थित असलेले आपले आमच्या विभागातील समाज बांधव चंद्रकांतजी वाजे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. विश्वास बॉलर नेम निलेश घाटवळ त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करील. धन्यवाद साहेब. असं सहकार्य आमच्या मंडळाला आपलं लाभू दे. कोल्हापूर संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो तो म्हणजे प्रशांत गोपाल. तर स्ट्राईकला असेल तो म्हणजे अजय काते आणि ईश्वराची जागा घेण्यासाठी ओंकार वाचे. नॉन स्ट्राईक एंडला असेल तो ओंकार, तर स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे अजय काते. कोल्हापूर संघाचा एक अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं.
पंचांना विनंती असेल की आपण सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचंय. पाहूया गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो प्रशांत, तर स्ट्राईक इनला असेल तो अजय आणि सुंदर असा चेंडू आणि सुंदर असा षटकार येतोय तो अजयच्या बॅट मधून 7 धावेने. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पाहूया प्रशांतचा पुढील चेंडू सामना करेल तो अजय काते. सुंदर अशी फलंदाजी, तितकंच सुंदर असं गोलंदाजी करतोय तो म्हणजे प्रशांत आपल्या संघासाठी. सुंदर असं कमबॅक करतोय तो प्रशांत. अंकित वाजेला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. अंकित वाजे. पाहूया पुढील चेंडू प्रशांतचा सामना करेल तो ओंकार आणि प्रशांतचा स्वर मारा होतोय तो प्रशांतचा. पंच वाईटचा इशारा देतात. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 22. 1-22. पाहूया पुन्हा एकदा प्रशांत टू ओंकार. खरंच सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो प्रशांत आपल्या संघासाठी. आणि इथे मात्र 2 धावा घेण्यात यश मिळते ते ओंकार आणि प्रसाद याला. खरंच सुंदर अशी फलंदाजी, तितकं सुंदर असं रनिंग म्हणावं लागेल ते दोन्ही फलंदाजांचा. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो प्रशांत. तो स्ट्राईकला असेल तो मात्र ओंकार वाजे. एका बाजूला असेल तो रायगड संघ, तर दुसऱ्या बाजूला असेल तो मात्र कोल्हापूर. खरंच वावे 11 मुरड वर्सेस शाहूवाडी कोल्हापूर दोन्ही संघांमध्ये चालू असेल हा सामना. पाहूया कोणता संघ विजयी होतोय तो या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो प्रशांत. आता मात्र स्ट्राईक असेल तो अजय आणि निर्धाव चेंडू. पंच बॉल किती झालेत पंच? 4 बॉल ना? ह्या बॉलच्या अगोदर काय होतं, सिंगल होता का? ठीक आहे. अंकित वाजेला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. अंकित वाजे. धावसंख्या होते 25. पाहूया पुढील चेंडू प्रशांतचा सामना करेल तो अजय काते. हलक्या हाताने टटवलेला चेंडू एका धावेसाठी, एका धावेवर समाधान मानतोय तो अजय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1-26. पाहूया पुढील षटक कोणता गोलंदाज घेऊन येतो तो कोल्हापूर संघाकडून. पंचांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. बॉलर नेम नितीन. गोलंदाजी मार्कवर येतो मात्र हितेश कळसकर. तर स्ट्राईकला असेल तो मात्र अजय काते. सुंदर अशी फलंदाजी करतो तो आपल्या संघासाठी अजय काते. त्याच्या जोडीला असेल तो मात्र ओंकार वाजे. गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे हितेश केळसकर. स्ट्राईकला असेल तर मात्र अजय काते. पाहूया पुढील चेंडू हितेशचा सामना करतोय तो म्हणजे अजय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो हितेश आपल्या संघासाठी.
पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतो का तो. खराबाचं शतरक्षण म्हणावं लागेल ते जितूयाचं. 2 धावा पूर्ण होत आहेत त्या मोरोड संघाच्या. धावसंख्येत वाढतो. धावसंख्या होते ते मात्र 28. 1 बाद 28. निलेश घाटवल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. निलेश घाटवल. सूर्यकसी फलंदाजी करतो तो अजय आणि आता मात्र हा 4 धावा. 4 धावाने धावसंख्येत वाढतो. एक षटक झाल्याच्या नंतर पाणी घेऊन जायचंय ऋषी. ह्या ओव्हर नंतर जा. पाहूया पुढे चेंडू. हितेशाचा सामना करेल तो अजय काते. खरं सुंदर अशी फलंदाजी करतो तो अजय आपल्या संघासाठी. ईश्वराची विकेट गेल्याच्या नंतर खरं सुरेख असं संघाला सावरतोय तो अजय. पाहूया पुढील चेंडू अजयचा. अजयाला खरं सुरेख असं आणि आता मात्र बाद होतोय तो अजय. खरं अजयची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे ओम. ओम चाचे. पाहूया तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. खरं सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल ते कोल्हापूर संघाचं. खरं सुंदर असा चेंडू होता. तितका सुंदर असा झेल घेतला होता तो संग्राम डाकरे यांनी. मॅन फ्रॉम कोल्हापूर. खरं सुरेख असा खेळाडू आहे संग्राम डाकरे. विविध गवळी समाजाच्या टुर्नामेंट मध्ये तो सहभागी होत असतो. सुंदर असा गोलंदाज देखील आहे तो. पाहूया पुढे चेंडू. हितेशचा सामना करेल तो ओम चाचे. पाहूया हितेश टू ओम कशा प्रकारे खेळून काढतोय तो. परत एकदा संधी असेल ती झेलची. पाहूया झेल होतो का तो. खरं सुंदर असा प्रयत्न केला होता तो कोल्हापूर संघाने आणि 2 चौरक्या धावा घेण्यात यश मिळतंय ते पंतांच्या उजव्या बाजूने मारा करतोय तो हितेश. सुंदर असा चेंडू खेळलाय तो. बघा किती धावा घेण्यात यश मिळतंय ते ओमेला. 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्येत वाढते. धावसंख्या होते ती 36. पाहूया तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. हितेशाचा सामना करेल तो मात्र ओम चाचे. पाहूया कशा प्रकारे खेळून काढतोय तो ओम हा चेंडू. सूर्य कसा पटवला चेंडू. पाहूया किती धावा घेण्यात यश मिळतंय ते ओम याला. एका धावेवर समाधान मानतोय तो ओम. धावसंख्या होते ती म्हणजे 37. 3 षटकाच्या समाप्तीनंतर वावे 11 मुरुड संघाची धावसंख्या होते ती 37. 2 बाद 37. गोलंदाज नेम गोलंदाजी मार्कवर येतो तो जितेंद्र गोपाल. स्ट्राईकला असेल तो ओम चाचे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी अंतिम षटक घेऊन येतो तो मात्र जितेंद्र गोपाल. सामना करेल तो ओम. पाहूया किती धावा घेण्यात यश मिळते तो ओम आणि ओंकाराला या षटकामध्ये.
पश्चिम विभागीय गवळी समाज आयोजित युवा गवळी प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वातील चालू असलेला हा दुसरा सामना वावे 11 मुरड वर्सेस शाहूवाडी कोल्हापूर. एका बाजूला असेल तो श्री राजाराम खताते साहेब यांचा वावे 11 मुरुड संघ, तर दुसऱ्या बाजूला असेल तो प्रकाशजी लटके साहेबांचा कोल्हापूर संघ. पाहूया दोन संघांमध्ये चाललेला हा सामना. जितू आता पुढील चेंडू सामना करतो तो ओम. जितू टू ओम. सुंदर असा तटवला चेंडू. पाहूया सुंदर असं क्षेत्ररक्षण होतंय ते कोल्हापूर संघाकडून आणि इथे मात्र रनआउट होतोय तो ओंकार वाजे. ओंकाराची जागा घेण्यासाठी येतो तो म्हणजे समीर आरेकर. वडोदगी संघाचा एक नावाजलेला असा खेळाडू समीर आरेकर. पाहूया कशा प्रकारे खेळतोय तो जितेशाला. पाहूया पुढील चेंडू जितेंद्र सामना करेल तो मात्र ओम. धावसंख्या होती म्हणजे 38. 3 बाद 38. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा तिसरा धक्का. ओंकाराच्या स्वरूपात त्याची जागा घेण्यासाठी येतो तो म्हणजे समीर आरेकर. स्ट्राईकला असेल तो ओम, तर नॉन स्ट्राईकला असेल तो समीर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो जितेंद्र गोपाल. एक कोल्हापूर विभागामधून नावाजलेला असा गोलंदाज जितेंद्र. तर स्ट्राईकला असेल तो म्हणजे रायगड मधून आलेला हा ओम चाचे. सुंदर असा चेंडू आणि हा 6 धावा. सुंदर असा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु धावसंख्या होते 44. 3 बाद 44. सुरेख अशी फलंदाजी करतोय तो ओम आपल्या संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा जितेंद्र सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतोय का तो जितेंद्र. सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल ते ओम याचे. वैयक्तिक 5 चेंडू 12 धावांवर फलंदाजी करतोय तो ओम. तो दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला असेल तो मात्र समीर आरेकर. तो देखील एक नावाजलेला असा खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारे धावसंख्या उभारण्यात यश मिळते ते ओम आणि समीर याला. पुन्हा एकदा फुलटच चेंडू परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ते कोल्हापूर संघाकडून आणि 2 धावा घेण्याचे यश मिळते ते कोल्हापूर संघाला. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 46. 3 बाद 46. पाहूया शेवटच्या षटकातील शेवटच्या 3 चेंडू शिल्लक किती धावांचा मजल मारतो तो वावे 11 मुरुड संघ. 2 मातब्बर संघांमध्ये चालत असलेली ही लढत. एका बाजूला असेल तो कोल्हापूर, तर दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजे वावे 11 मुरुड. जितेंद्रचा पुढील चेंडू ओम याला. पुन्हा एकदा सुंदर असा कमबॅक म्हणावा लागेल तो ओम याचा. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे ओम. जितेंद्र पाहूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सुंदर असं कमबॅक म्हणावे लागेल जितेंद्रचं. 4 चेंडूंवर 9 धावा देतोय तो म्हणजे जितेंद्र. पाहूया पुन्हा एकदा जितेंद्र टू ओम. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा शॉट खेळला तो म्हणजे ओम याने. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ते कोल्हापूर संघाचं. 2 धावा घेण्यात यश मिळतात ते ओम याला. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 48. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया किती धावांची मजल मारतो तो वावे 11 मुरुड संघ. स्ट्राईकला असेल तो मात्र ओम. तन गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे जितेंद्र. पाहूया थोडे चेंडू जितेंद्र याचा. सुंदर असा ठरला चेंडू. पाहूया किती धावा घेण्यात यश मिळतंय ते ओम याला. मिस स्पीड म्हणावी लागेल ते कोल्हापूर संघाकडून. खरंच गचाल असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते कोल्हापूर संघाचा. आणि हो पंच किती धावांचा इशारा देतात ते. पंच किती धावा. धावा किती 5.
धावसंख्या येते ती म्हणजे 3 बाद 53. 54 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे कोल्हापूर संघासमोर. वावे 11 मुरुड संघाला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं. पुढे होणारा सामना मानगाव वर्सेस कनकाडी भालेकरवाडी. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं. मानगाव चॅम्पियन्स वर्सेस कनकाडी भालेकरवाडी. दोन्ही संघांना संघ कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचे. लवकरात लवकर लावून घ्यायचंय. वावे 11 मुरुड. तर कोल्हापूर संघाला विनंती असेल की आपण आपलं सलामीचे फलंदाज ग्राउंडवर पाठवायचे. कनकाडी संघाचा कर्णधार रुपेश भालेकर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करतील ते पुढे येणारा सामना मानगाव वर्सेस कनकाडी. या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करतील ते म्हणजे श्री राजाराम खताते साहेब. आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचंय. राजाराम खताते साहेब. कोल्हापूर संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. कोल्हापूर. वावे 11 मुरुड संघाचा प्रतिनिधी स्कोररच्या इथे यायचंय. वावे 11 मुरुड. हॅलो, माननीय प्रकाशजी लटके साहेब कुठे असेल कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे. प्रकाशजी लटके साहेब. कोल्हापूर संघाचा एक अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. कोल्हापूर. दरम्यान कोल्हापूर संघाचे संघमालक श्री प्रकाशजी लटके साहेब यांचं इथे आगमन होतं. साहेबांचं पश्चिम विभागीय गवळी समाजामार्फत हार्दिक हार्दिक स्वागत. कोल्हापूर संघाकडून सलामीसाठी येतो तो म्हणजे विश्वास दलवी. त्याचबरोबर असेल तो म्हणजे संग्राम डाकरे. तर गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे ईश्वर चाचे. मानगाव चॅम्पियन आणि कनकाडी संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल झाला. त्यामध्ये नाणेफेकीचा कॉल लागतो तो म्हणजे कनकाडी संघाच्या बाजूने. आपलं डिसिजन लवकरात लवकर सांगायचं. फलंदाजीसाठी येतो तो म्हणजे स्ट्राईकला असेल विश्वास, नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे संग्राम. पंचाने लवकरात लवकर आपला सामना चालू करून घ्यायचा आहे. कोल्हापूर संघाकडून स्ट्राईकला असेल तो म्हणजे विश्वास दलवी, तर नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे संग्राम डाकरे.
सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण कचरा इतर कुठे टाकू नका. स्टेजच्या पाठीमागे आपण कचरा टाकण्याची व्यवस्था केली आहे तिथे टाकायचं आहे. ईश्वराचा पहिल्या चेंडूने पहिल्याच चेंडूवर चांगला असा समाचार घेतोय तो म्हणजे विश्वास दलवी. 4 धावने धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 4. या पुढे समालोचन करतील ते म्हणजे संजय परब साहेब. हॅलो हॅलो. पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळ आयोजित युवा गवळी समाज प्रीमियर लीग 2025 सर्व क्रिकेट संघांचं आणि येथे उपस्थित असलेल्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना कोल्हापूर वर्सेस मुरुड. सामन्यातील पहिलं षटक, षटकातील दुसरा चेंडू, सुंदर अशी फलंदाजी, जास्त लांबीचा कमी उंचीचा असा फटका, ते झेल बाद झालेलं. आयुष्यात हारणं असं काहीच नसतं. एक तर आपण जिंकतो किंवा शिकतो. हार और जीत खेल का हिस्सा होता है. लड़ाई हमेशा दिल से केली जाती है. सामन्याचं पहिलं षटक झेल बाद झालेलं. मागील वर्षी आपण या येथे समालोचन केलं होतं. यावेळी एक बोलण्याचे मला संधी मिळाली, त्याबद्दल मनापासून आभार. कोल्हापूर वर्सेस मुरुड हा सामना रंगतोय विजयासाठी. 54 धावाचं लक्ष्य. अतिशय सुंदर असं आयोजन या मैदानावरती पश्चिम विभागीय गवळी समाजाने केलेलं आहे. पर्व दुसरं. स्ट्राईक लाईक संग्राम. स्ट्राईक एंडला प्रशांत काही पावलं घेत सुंदर अशी गोलंदाजी, हाफ पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न, पण ते अपयशी झालेले आहेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. योग्य असं डिसिजन शांत संयमाने द्यायचं आहे. हारला तरी चालेल, पण शेवटपर्यंत लढा. आत्मविश्वास हरता कामा नये. षटकाचा पुढील चेंडू, जर्सी नंबर 79 काही पावलं टाकत सुंदर असं फटका मारण्याचा प्रयत्न. झेल होणार होते, पण ते सुंदर असे क्षेत्ररक्षकामार्फत अशा तऱ्हेने धावसंख्या झाली आहे 6 धावा. एक बाद 6 धावा. सामन्याचं पहिलं पुढे चेंडू हुलकावणी देत मारण्याचा प्रयत्न, पण अपयशी झाले. वेळ झाले. टेस्टीची झाले. त्याची रिक्त जागा हितेश 12 नंबरचे खेळाडू. अतिशय सुंदर असे या मंडळातर्फे आयोजन करण्यात आलं आहे या मैदानावरती. पर्व दुसरं. धावसंख्या झाली 6. विजयासाठी मोठं लक्ष घेऊन कोल्हापूर संघ प्रतिनिधी मैदानात. मोठं लक्ष आहे. ठीकठाक नको, ठोकठाकच पाहिजे. तर या स्पर्धेत कायम राहायचं असेल तर ठीकठाक नको, ठोकठाकच पाहिजे. मोठं धावाचं लक्ष आपल्या समोर आणि स्ट्राईक लाईट
हितेश पुन्हा एकदा काय पावलं घेत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. सुंदर असा चेंडू, कमी उंचीचा जास्त लांबीचा फटका, पण ते पंचामार्फत षटकार घोषित केलेला आहे. अतिशय खणखणीत असा षटकार हितेश यांच्या बॅटिंगमधून. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली आहे, 12 धावा झाल्यात. विजयासाठी 18 चेंडू 42 धावा याची नोंद घ्यायची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. संघ कोणाच्या एकामुळे जिंकत नसतो, तो पूर्ण एकीमुळे जिंकत असतो. मोठं लक्ष आहे आपल्याला, 18 चेंडू 42 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाज कृपया नाव सांगा. कोण प्रतिनिधी असेल तर कृपया करून येते या संघाचा जो फिल्डिंग पोझिशनला आहे. कृपया नाव सांगायचं गोलंदाजाचं. संघाच्या 12 धावा झाल्यात, 18 धावा 42 धावांचं लक्ष. पुढील 34 नंबरचे जर्सी क्रमांक 34 गोलंदाज अठरा चेंडूमध्ये 42 धावा. हारलो तरी थाटात, जिंकलो तरी थाटात उभं राहायचं आहे, कारण एका विजयाने कोणी राजा होत नाही, एका पराभवाने कोणी फकीर होत नाही. प्रयत्न सातत्य कायम राखायचं आहे. विजयासाठी 18 चेंडू 42 धावा. अतिशय सुंदर असं या समाज मंडळातर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. पुढचा चेंडू जर्सी क्रमांक 34 लेफ्ट हँडर बॅट्समन गोलंदाज सज्ज. संघात कायमचं राहायचं असेल, स्पर्धेत कायमचं राहायचं असेल तर उत्कृष्ट अशी फलंदाजी करायची आहे. मोठं लक्ष तुमच्या समोर. 18-42 ठीकठाक नको, ठोकठाकच राहायचं या स्पर्धेत तुम्हाला राहायचं असेल तर. पुढचा चेंडू घेऊन जर्सी क्रमांक 34 लेफ्ट हँडर बॅट्समन सुंदर अशा ट्रॉफी इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. आपण पाहत आहोत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सामना होत आहे. पुढे चेंडू घेऊन येत आहे 34 जर्सी क्रमांक 34 चे प्लेसमेंट करण्याचा सुंदर असा प्रयत्न स्लिपच्या दिशेने, थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली आहे कोल्हापूर संघाची. 13 धावा झाल्या. मोठं लक्ष आहे. आयुष्यात हारणं असं काहीच नसतं. एक तर आपण जिंकतो किंवा शिकतो. मोठ्या धावाचं लक्ष आहे, त्या प्रयत्न सातत्य कायम राखायचं आहे. मिळाल्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार ठोकायचा आहे, कारण या मॅच मध्ये तुम्हाला मोठं धावाचं लक्ष आहे. संघ स्पर्धेत कायमचं राहायचं असेल तर प्रयत्न करायचा आहे. पुढचा चेंडू टाळा वाजवायचा आहे. अतिशय सुंदर असं आयोजन या मंडळामार्फत. पुढचा चेंडू घेऊन बाहेरून मारण्याचा प्रयत्न, जास्त लांबीचा असा फटका, पंचामार्फत षटकार घोषित. अतिशय सुंदर अशी फलंदाजी या फलंदाजामार्फत. मोठं लक्ष सातत्य ठेवायचं आहे. तिथं
फलंदाज असो किंवा गोलंदाज असो त्यांना प्रोत्साहन द्यायचं, टाळ्याच्या गजरात त्यांचं हे करायचं आहे. जिंदगी में कभी खुशी कभी गम होता है, तालियां वो ही बजाते हैं जिनके हाथों में दम होता है. पुढचा चेंडू जर्सी क्रमांक 34, फलंदाज सज्ज, मोठ्या धावांचं लक्ष. पुढचा हा पिच टाकण्याचा प्रयत्न, सुंदर असा सारखं समान फटका, पंचामार्क षटकार. सामन्यामध्ये रंगत आलेलं सुंदर असं फटकेबाजी या जर्सी क्रमांक 12 या खेळाडू मार्फत. मोठं लक्ष आहे, ठीक ठाक नको ठोक टाकत आहे, अशा तऱ्हेने धावसंख्या झाली आहे 25 धावा. चालू असलेलं दुसरंच षटक. मोठ्या धावांचं लक्ष असलं तरी आयुष्यात होणं असं काहीच नसतं. एक तर आपण शिकतो किंवा एक तर आपण जिंकतो किंवा शिकतो. सुंदर असा या फलंदाजामार्फत प्रयत्न, 2 षटकार ठोकले उतुंबसे. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 34, गोलंदाजाची सज्ज, पुढील मारण्याचा प्रयत्न, सुंदर असा फटका. पुन्हा एकदा खणखणीत असा चौकार पंचामार्फत घोषित केलेला अप्रतिम अशी फलंदाजी या फलंदाजामार्फत सामन्यामध्ये रंगत आली. त्या फलंदाजामुळे सुंदर असं प्रदर्शन. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली आहे. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली 29 धावा. विजयासाठी 14 चेंडू 25 धावा. 14 चेंडू 25 धावांची गरज, यांची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. अप्रतिम अशी फलंदाजी या फलंदाजामार्फत. 2 षटकार 1 चौकार खणखणीत असता. पुन्हा पुढे मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम अशी चौकार, पंचामार्फत चौकार घोषित. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली आहे 33 धावा झाल्या. ठीकठाक नको ठोक टाकच पाहिजे स्पर्धेमध्ये कायम राहायचं असेल तर. पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळ आयोजित युवा गवळी समाज प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे. मी मंडळाच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचे, उपस्थितांचे हार्दिक स्वागत करतो. आजच्या या पर्वाला प्रीमियर लीग साठी 8 संघ मालक आपल्याला लाभलेले आहेत. मी त्यांची नावं इथे जाहीर करतोय. कृपया त्यांनी जेव्हा नाव जाहीर करू तेव्हा कृपया जरा मंचावर यायचं आहे. त्यांनी माननीय प्रकाशजी लटके साहेब त्यांचं स्वागत करतील. आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अनंत कोटकर साहेब. संघ मालकांना ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. विजयासाठी 12 चेंडू 19 धावांची गरज. 12 प्रकाशजी लटके साहेब यांचं आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य लाभत असतं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. फोटो घ्या बरं प्लीज. पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळ आयोजित युवा गवळी समाज प्रीमियर लीग 2025. धन्यवाद साहेब. दुसरे संघ मालक आहेत मंगेश भालेकर, श्री निनावी क्रिकेट संघ कनकाळी. बॉलर नेम कृपया मंचाजवळ यायचं आहे त्यांनी.
मंगेशजी भालेकर साहेब. बॉलर नेम. त्यांच्या संघाचं नाव आहे श्री निनावी क्रिकेट संघ कनकाडी. आमच्या मंडळाचे सदस्य श्री नटीबुवा अनंत भालेकर. नटीबुवा त्यांचं ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. षटकार पंचामार्फत षटकार घोषित केला. अशा तऱ्हेने धाव संख्या झाली आहे 41 धावा. अप्रतिम अशी फलंदाजी या संघामार्फत. अनंत भालेकर त्यांनी पुढे यायचं जवळ. आपले तिसरे संघमालक नकुल खताते. नकुल खताते कुठे असतील त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. नकुल खताते. अप्रतिम अशी फलंदाजी, मोठ्या धावाचं लक्ष पण विजयाकडे जाण्याचा त्यांचा हा प्रयत्न. फार अप्रतिम अशी फलंदाजी केली या संघाने. त्यांच्या संघाचं नाव आहे माणगाव चॅम्पियन. आमचे ज्येष्ठ सल्लागार अनंत खेडेकर साहेबांना विनंती करतो त्यांनी कृपया त्यांचा ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. चौथे संघमालक आहेत श्री राजाराम खताते साहेब. कृपया यांनी सुद्धा तुमचं झालेलं आहे. ओके ना आहे. अशा तऱ्हेने धाव संख्या झाली आहे 43 धावा. ओके. 9 चेंडू 11 पाचवे संघमालक आहेत सूरज महाडिक. सूरज महाडिक कुठे असेल कृपया त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. त्यांच्या संघाचं नाव आहे यदुवंशी 11च्या चिपळूण. सूरज महाडिक कुठे असेल कृपया त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. 9 चेंडू 11 धावांची गरज. याची नोंद घ्यायची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. मोठं लक्ष होतं पण ते विजयाकडे कूच करत आहेत कोल्हापूर संघ. सूरज महाडिक कुठे असेल कृपया त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. फटका मारण्याचा प्रयत्न पण ते अपयशी झाले. पुन्हा एकदा सातत्य ठेवायचं आहे. आजच्या विजय या प्रीमियर लीगला आमचे ज्येष्ठ सल्लागार विजयजी पंधेरे साहेब. अच्छा, त्यांच्याऐवजी दुसरं कोणी आहे का इथे? नाहीये. आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अनंत भालेकर यांचे सुद्धा संघ इथे आहे. वंश 11 खालापूर फायटर. मी भालेकर साहेबांना विनंती करतो कृपया त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. आहेत दोन्ही भालेकर त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन आपल्या मंडळाचे युवा सेक्रेटरी तुषार पवार यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. हा, सिनियर आणि ज्युनियर भालेकर. 7 चेंडू 11 धावांची गरज. विजयासाठी अतिशय मोठं असं आव्हान. 7 चेंडू 11 धावांची गरज. मोठं लक्ष पार करण्याचा प्रयत्न कोल्हापूर संघातर्फे. अतिशय सुंदर असा प्रयत्न होता. अप्रतिम अशी फलंदाजी या फलंदाजाने केलेली आहे. 7-11 अतिशय सुंदर असं चेस करण्याचा त्यांचा प्रयत्न. मोठं लक्ष होतं विजयाच्या समीप. 8वे संघामालक करण वाजे आणि पवन झोरे.
करण वाजे आणि पवन झोरे यांनी कृपया मंचाजवळ यायचं आहे. सुंदर असा जास्त उंचीचा कमी लांबीचा असा पटका, पण ते झेल बाद झालेले आहेत. 7-11ची गरज आवश्यकता होती. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आली आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज. करण वाजे आणि पवन झोरे कृपया यांनी मंचाजवळ यायचं आहे. आमच्या मंडळाचे खजिनदार श्री महेंद्र मोरारे हे त्यांचं पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांचं स्वागत करतील. सहा चेंडू 11 धावांची गरज. शेवटचे षटक. हॅलो. त्याचप्रमाणे आपल्याला सकाळी नाश्त्याची व्यवस्था करून देणारे आमचे संदीप गोपाळ, प्लीज जरा संदीप गोपाळ कुठे असतील त्यांनी इकडे यायचे. नाश्त्याची व्यवस्था करणारे आपल्या समाज बंधू संदीप गोपाळ साहेब कनकाडी. गोपाळ की दाभोलकर आहे? गोपाळ की दाभोलकर आहे? संदीप गोपाळ ना? संदीप साहेब इकडे या. आणि आजच्या या नाश्त्याची व्यवस्था आमच्या मंडळाचे नेते एक आमचे उद्योजक मनोहरजी महाडिक साहेब यांनी सहकार्य केलं मंडळाला. सर्व खेळाडूंच्या सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था केली. तर त्यांचंही स्वागत करायचे गोपाळे साहेबांचे या इथे. एक मिनिट. 6 चेंडू 11 धावांची गरज. असा अतिशय रंगतदार असा सामना मोठ्या धावाचं लक्ष पार करत कोल्हापूर संघ मैदानात. थोडासा पुढे पुढे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. हॅलो. कॅमेरावाल्याने इकडे पण जरा लक्ष द्या. इकडे पण आमचे प्रमुख पाहुणे बसलेले आहेत. आमचे राजाराम कताते साहेब पण, इतर सर्व विनोद रिकामी साहेब, सर्व बंधू आपले इकडे आलेले आहेत. त्यांच्याकडेही जरा लक्ष द्या कॅमेरावाल्यांनी. षटकातील पहिला चेंडू. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. आमचे भावी नगरसेवक. झेलबाद झालेले अप्रतिम अशी क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 11 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. सामना करो या मरो, हार और जीत खेल का हिस्सा होता है. लड़ाई हमेशा दिल से खेली जाती है. अतिशय रंगतदार असा सामना झालेला. 5 चेंडू 11 धावांची गरज. मागील वर्षी पण आता असा सामना झाला होता. अंतिम सामना, फायनल सामना, त्याप्रमाणे हा सामना. 5 चेंडू 11 धावांची गरज. कोल्हापूर संघाने मोठा प्रयत्न असा केलेला आहे. मोठं लक्ष घेऊन ते मैदानात उतरले. 5 चेंडू 11 धावांची गरज. ठीकठाक नको, ठोकठाकच हवाय. जिंकलो तरी थाटात आणि हरलो तरी थाटात राहायचं आहे. कारण एका विजयाने कोणी राजा होत नाही आणि एका पराभवाने कोणी फकीर होत नाही. तेव्हा प्रयत्न आपला सातत्य करायचंय, प्रयत्न करत राहायचा आहे. अतिशय रंगतदार असा सामना. 5 चेंडू 11 धावांची गरज. जर्सी क्रमांक 12. पुन्हा एकदा सज्ज सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेला आहे. दोघा संघांना बाहेर मारण्याचा प्रयत्न. सुंदर असा फटका. एक धाव पूर्ण. अशा तऱ्हेने 4ला 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. खणखणीत असा षटकार किंवा चौकार ठोकून करायचं आहे. 4 धावा. रडायचं नाही, लढायचं. 4 धावा. अतिशय सुंदर असा हा सामना, रोमांचित करणारा रंगतदार सामना. 4 धावा. 4 चेंडू 10 धावा. जर्सी क्रमांक 12 सज्ज. पुढचा चेंडू. हा पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न.
पंचामार्फत वाईट चेंडू पंचामार्फत वाईट घोषित. विकेट फेकलेली आहे. अतिशय सुंदर असा प्रयत्न होता. हॅलो. 4 चेंडू 8 धावा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. वाईट मुरारी मुरारी गेला नाव तो हे जरा नाव गेला म्हटलं. कृपया हॅलो. समाज बांधव आणि उद्योजक श्री संतोष गोपाळ यांनी आजच्या या प्रीमियर लीग साठी मंडळाला 1500 रुपयाची देणगी दिली आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचे खूप खूप धन्यवाद. मी कृपया त्यांना विनंती करतो त्यांनी मंचापुढे यायचं आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष ओंकार वाघे गुणलेखक ओंकार वाघे यांचं मनापासून आभार. अप्रतिम असं गुणलेखन ते करत आहेत. 4 चेंडू 8 धावा. सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचामार्फत. समाज बांधव आणि उद्योजक संतोषजी गोपाळ साहेब यांना सन्मान आणि पुष्पगुच्छ देऊन मंडळाचे अध्यक्ष श्री अनंत भालेकर हे त्यांचं स्वागत करतील. तीन चेंडू 8 धावांची गरज. अतिशय रंगतदार असा सामना. 3-8. कणकणीत चौकार किंवा षटकार ठोकायचा आहे. अतिशय विजयाचा समीप आला होता आपण. आजच्या या प्रीमियर लीग साठी खास उपस्थिती आमच्या ओमकार संस्थेचे सदस्य माननीय सुहास मेस्त्री साहेब यांचं इथे आगमन झालेले आहे. मी पंधरे साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. पंधरे साहेब. पुढे होणारा सामना मानगाव चॅम्पियन्स वर्सेस कनकाडी भालेगरवाडी या दरम्यान होणारा सामना. कनकाडी भालेगरवाडी संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, तर त्यांनी ह्या सामन्यानंतर आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. 3 चेंडू 8 धावांची गरज. म्हणून पुढचा चेंडू जर्सी क्रमांक 12. ठीकठाक नको ठोकटाकच पाहिजे. 3 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. हाईट होतो त्या उंचीवरती चेंडू होता आणि पंचामार्फत बाद केलेला आहे. सामन्यामध्ये रंगत होती. कोल्हापूर संघाने अतिशय सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं, पण काही षटकाच्या शेवटच्या काही षटकामधून तर त्यांनी थोडस संयम राखला नाही. माननीय सुधीर भालेकर सुनील भालेकर साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे खजिनदार मुरारी साहेब. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. ह्या चेंडूवरती षटकार ठोकायचा आहे. संघामध्ये कायम तो राहायचं असेल. 2 चेंडू 8 धावा. ठीकठाक नको ठोकटाकच पाहिजे.
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी जर्सी क्रमांक 12 2 चेंडू 8 धावांची गरज. डॉट बॉल झालेला आहे. 1 चेंडू 8 धावा अशक्य असं आव्हान निर्माण झालेलं आहे. एका विजयाने कोणी राजा होत नाही, एका पराभवाने कोणी फकीर होत नाही. जिंकलो तर ते थाटात राहायचं आहे, हरलो तरी थाटात राहायचं आहे. 1 चेंडू 8 धावांची गरज. सुंदर असा प्रयत्न होता पण ते अपयशी झाले. आपला प्रयत्न जिद्द फार अति जिद्दीने आपण खेळलेला. काय असं आयुष्यात हारणं जिंकणं होतच असतं. प्रयत्न फक्त करायचा आहे, पुन्हा एकदा कमबॅक करायचा आहे. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाने खचून न जाता पुन्हा एकदा तयारी करायची आहे. त्याचप्रमाणे पांडुरंग जिले यांनीही आपल्याला सदिच्छा भेट दिली आहे. कोल्हापूर संघाचा सत्कार. चांगला प्रयत्न होता. Yes.